हॅलो स्टुडंट, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल डोंबिवली. स्टँडर्ड 4 सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1. मायसेल्फ सुलोचना गोरे चौधरी. Student, today we are going to learn about EVS chapter 1, the life cycle of animals, part 1. Can you tell? Look at the puppies and their mother in the picture. Do you see some similarities? Yes, there are similarities between puppies and their mother. इथे कुत्र्याची पिल्ले आणि कुत्रा दाखवलेला आहे. तर या दोघांमध्ये सिमिलरिटीज म्हणजे सारखेपणा आहे का? तर हो, दोघंही काय दिसायला कशा आहेत? सारखी दिसतात. फक्त कुत्र्याचं पिल्लू लहान आहे आणि कुत्रा मोठा आहे. Look at the butterfly and the caterpillar that has come out of the egg. Do you see any similarities? No, there is no similarity between butterfly and caterpillar. म्हणजे इथे काय दाखवलेलं आहे? फुलपाखरू आणि फुलपाखराची अळी दाखवलेली आहे. तर या दोघांमध्ये काय साम्य दिसतं का? नाही, या दोघांमध्ये काय नाही आहे? साम्य म्हणजे सारखेपणा नाही आहे. A hen lays eggs. Chicks come out of those eggs. Do kittens come out of eggs? No, kittens do not come out of eggs. म्हणजे ज्याप्रमाणे कोंबडी काय घालते? अंडी घालते आणि अंड्यातून ती पिल्लं बाहेर पडतात, त्याचप्रमाणे मांजरीची पण पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का? तर नाही, मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडत नाहीत. द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स. द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स म्हणजे ग्रोथ म्हणजे वाढ आणि द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांची वाढ. A kid and a fully grown goat are not very different to look at. There is not much differences between a kitten and an adult cat. These babies grown in their mother's tummy and are born from the mother's tummy. These animals do not lay eggs. इथे असं म्हटलं आहे की ज्याप्रमाणे शेळी आणि शेळीचं करडू, शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात? तर करडू, कीड. हे दिसायला दोघे रूपामध्ये कसे दिसतात? सारखे दिसतात. त्यांच्यामध्ये जास्त फरक नसतो. मांजरेचे पिल्लू आणि मांजर या दोघांमध्ये पण जास्त फरक नसतो. ही पिल्लं आईच्या पोटात वाढतात आणि आईच्या पोटातून जन्म घेतात आणि हे प्राणी अंडी घालत नाही. बट सम ॲनिमल्स लाईक क्रोज, स्पायडर्स, लिझार्ड ले एग्स. पण यामध्ये देखील काय? तर कावळे, त्याचबरोबर कोळी आणि सरडे हे प्राणी काय घालतात? अंडी घालतात. A chicken is born from an egg. म्हणजे आता आपल्याला बघायचं आहे कोंबडीच्या पिल्ल्यांचा अंड्यातून जन्म. Ants, butterflies, fish, frogs, snake are all animals that lay eggs. But we do not often see their eggs. The eggs of some very small animals are very tiny. We would hardly notice them. So we do not come to know that these animals lay eggs. म्हणजे इथे असं म्हटलेलं आहे की मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे प्राणी अंडी घालतात. पण या प्राण्यांची अंडी आपल्याला सहसा पाहता येत नाही. पण त्यापेक्षा बघा, आता अगदी चिटुकली असणारी आपली मुंगी, ती खूप लहान असली तरी ती आपल्याला सहजासहजी दिसते. म्हणजे त्या मुंगीची अंडी आपल्याला सहजासहजी दिसणार नाहीत. पण म्हणून का हे प्राणी अंडी घालत नसतील का? तर नाही. आणि हे प्राणी काय घालतात? अंडी घालतात. पण ते आपल्या काय येत नाही? लक्षात येत नाही.
But we know for sure that a hen lays eggs. Her eggs are big enough to be easily seen. म्हणजे इथे असं म्हटलं आहे कोंबडीची अंडी आपल्याला कोंबडी अंडी घालते आणि आपल्याला ती माहिती आहे आणि कोंबडीची अंडी आपल्याला सहज दिसू शकते इतपत काय असतात ती मोठी असतात. A hen lays eggs. Worm. It is necessary for the chicks to grow inside the egg. So after laying them, the hen sits on the eggs to keep them warm. The chicks inside slowly keep growing. आता इथे असं म्हटलं आहे की कोंबडी अंडी घालते, बरोबर आहे. अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते उबेची गरज असते आणि ती ऊब तिला अंड्यांना मिळण्यासाठी कोंबडी काय करते ते त्या अंड्यांवरती बसून राहते. मग त्यामुळे ती अंड्यांना काय मिळते की ऊब मिळते आणि हळूहळू त्या अंड्यातील पिल्लांची वाढ होते. Hatch. When a hen sits on her eggs to warm them, she is said to be hatching her eggs. The hen sit on the eggs after laying them, hatching of eggs. म्हणजे काय की अंडी उबवणे, अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहण्याला अंडी उबवणे असं म्हणतात. When its growth is complete, the chick breaks the egg shell and come out. म्हणजे ज्या वेळेस त्या अंड्यातील पिल्लाची वाढ पूर्ण झाली की ती पिल्लू काय करतं अंड्याचं कवच फोडून बाहेर येतं. The hen looks after its chicks till they grow a little bigger. आणि पिल्लं थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते. Do you know, when a hen is hatching her eggs, she becomes aggressive for fear to their safety. She attacks anyone who tries to go near the eggs. बघा ज्यावेळेस कोंबडी अंडी उबवत असते आणि तेव्हा अंड्याच्या काळजीपोटी ती कशी बनते ॲग्रेसिव्ह म्हणजेच आक्रमक बनते आणि अंड्याच्या जवळ कोणी गेलं तर ती लगेच त्यांच्या अंगावर काय जाते धावून जाते. Metamorphosis. There are similarities between a goat and its kid, and between a hen and her chick. However, a caterpillar and a butterfly are very different. म्हणजे शेळीचं कवडू आणि शेळी यांच्यात सारखेपण आहे, कोंबडीचं पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपण आहे, पण फुलपाखराची आणि अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र काय फरक आहे. Thus, in some animals, the young one grow into an adult animal that looks very different from the young one. This change of form is called metamorphosis. म्हणजेच पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात खूप तफावत किंवा खूप बदल जाणवतो, यालाच आपण रूपांतरण असे म्हणतात. The process of transformation that takes place in young ones till the time they grow into adults is known as metamorphosis. म्हणजेच हा झालेला काय आहे रूपांतरण, यालाच असं म्हणतात. थँक्यू.